पाहुयात पुढची बातमी। मराठवाड्यात पाण्याचा प्रश्न गंभीर होत चाललाय। अनेक मोठी धरणंही आटली आहेत। गावागावात आणि वाड्यांवर पाणी टंचाई जाणवतीये। मराठवाड्यातील 7 जिल्ह्यांमध्ये तब्बल 1706 टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय। विशेष म्हणजे हा आकडा रोज वाढतोय। तर मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणात देखील फक्त 6.46% पाणी साठा शिल्लक आहे। एकीकडे राज्यात अवकाळी पाऊस पडत असतानाच अनेक गावांमध्ये पाण्याचं दुर्भिक्ष असल्याचं पाहायला मिळतंय। मराठवाड्यात किती गावात खरं तर टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय, तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये 405 गावं आणि 61 वाड्यांवर 656 टँकरनं पाणी पुरवठा केला जात असल्याची एक माहिती सध्या समोर आली आहे। एक आकडेवारी समोर आली आहे। मराठवाड्याची सध्या तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणात देखील फक्त 6.46% पाणी साठा शिल्लक आहे। दरम्यान मराठवाड्यात किती गावांना टँकरनं पाणी पुरवठा केला जातो आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 405 गावं आहेत, 61 वाडे आहेत, त्यांना देखील टँकरनं पाणी पुरवठा केला जातो। तर जालना 329 गावं, 75 वाड्यांसाठी देखील टँकरनं पाणी पुरवठा केला जातो। 308 गावं आहेत, 282 वाड्यांना इथं टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय। जालन्यामध्ये 329 गावं आहेत, त्या ठिकाणी 75 वाड्या देखील आहेत, तिथं 488 टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय। तर नांदेडमधली आपण पाहिली माहिती, त्यानंतर आपण धाराशिव जिल्ह्यात पाहूया। धाराशिव जिल्ह्यामध्ये 89 गावं आहेत, त्या ठिकाणी 131 टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय। लातूरमध्ये 18 गावं आहेत, 4 वाडे आहेत, त्या ठिकाणी 21 टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय।